आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। वळवाच्या पावसाचा तडाखा, निपाणीतील केसरकर मळ्यात शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान। निपाणीतील केसरकर मळा परिसरात वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे बापू केसरकर आणि वसंत केसरकर यांच्या शेतीसह घरालाही चांगलाच फटका बसला आहे। या अवकाळी पावसामुळे शेतातील 17 बोध तंबाखू, 12 बोध ज्वारी, 40 पोती पशुखाद्यांचा साठा पूर्णतः भिजून खराब झाला आहे। त्याचबरोबर जोरदार वाऱ्यामुळे शेतातील शेडचे मोठे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे पाणी थेट शेतकऱ्यांच्या घरात शिरल्याने घरातील साहित्याचंही मोठं नुकसान झालं आहे। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे। या संपूर्ण घटनेत अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। स्थानिक प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे। प्रभागाचे माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप पठाडे यांनीही प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली। सरकार दरबारी नुकसानीची तात्काळ दखल घेऊन केसरकर यांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी माध्यमांच्या द्वारे केली आहे। नमस्कार, मी दिलीप राजाराम पठाडे, माजी नगरसेवक निपाणी। आज 3च्या सुमारास एक वादळी पाऊस आला आणि या वादळी पावसामध्ये केसरकर मळ्यामध्ये वसंत केसरकर आणि बापू केसरकर या दोघांचे घराचं छत उडून गेलं आणि छत उडून गेल्यामुळं त्यांच्या घरात जवळजवळ 17 बोध तंबाखू, 12 पोती ज्वारी आणि जवळजवळ 40 बोध कुट्टी आणि जवळजवळ 40 बाय 40चं शेड असं प्रचंड नुकसान झालंय। जवळजवळ 3 ते 4 लाखाचं नुकसान झालंय। सरकार दरबारी यांना मदत मिळावी सरकारकडून अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि सरकारने यांना सहकार्य करावे अशी विनंती करतो। धन्यवाद। काय सांगू आता, हिने पलीकडे दोघं जण होतं, हिने बोध वडालत सच्चू वसू आरडा लावले की मी नुसतं इथं लवांडलोय आणि मुताने जेवले त्या कोपऱ्यात असं उजवे दिसाला अगं बाई पत्रा वर खाली व्हायला म्हटलं मनातच कोणच नाही। असा 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 उचलत आलं का नाही, कोणीकडे गेल्याला काय माहिती नाही। आणि पाऊस पडायला चालू, वीज उडायला चालू, असला उशीर झाला, बाहेर बी जायला वावरायला मला। मग कच्चं गोळा करू सगळं भिजलंच की मी दोन्हीकडे दार दाखवून तिथं बसलो, काय करू उघडच झालं सगळं। मग घोट्यावर एवढं पाणी सगळं साठल्यावर मग बघलं बघा गेलो भिजत तिने बघल्याच कोण नाही, शिल्पा एकटी शिल्पाची पोरगी एकटी म्हणतात। मी पण बाहेर होतो आणि बघितलं तर अचानक बाहेर लक्ष गेलं पत्रच नाही येऊन बघतो बोलत एवढं बोलत तंबाखूतनी पाणी। तंबाखू किती बोध हे झालं? 12 बोध। 12 बोध तंबाखू 12 बोध, 16 बोध कुट्टी। आता ती उडून गेले सांगा, नाही तर ह्यावर पडला असतं या पत्र्यावर तर काय करत, रघुच्या घरावर पडला असता तर किती त्या घराच्या पलीकडे उसात जाऊन पडलं सगळं। ते मला माहितीच नाही, गारा पडायला लिया ते बघायला आलोय, गाठबार आलोय मी, दोन्हीकडले दार दाखवून इथं खाटावर पलीकडे जाऊन पडली। अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।